भंडारा जिल्ह्यात पहाटेपासनं अतिवृष्टी झाली आणि त्याचा परिणाम भंडारा जिल्ह्यातील 7ही तालुक्यात जलमय स्थिती बघायला मिळत आहे। पूर परिस्थिती काही भागामध्ये निर्माण झालेली आहे। सखल भागातील काही घरांमध्ये शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती बघायला मिळत आहे। शेतबांध्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे। आता आपण बघू शकतो भंडारा तुमसर या महामार्गावरील या डिमार्ट परिसरामध्ये इथे रस्त्यावर या महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी आलेलं आहे आणि या पावसाच्या पाण्यातून टोंगळाभर पाण्यातून नागरिकांना इथून मार्ग काढावा लागत आहे। वाहनधारकांची इथे कसरत होताना बघायला मिळत आहे। एकंदरीतच कुठेतरी अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेले आहे किंवा अनेक अवैध बांधकाम झाले, त्याचाही कुठेतरी यामुळे हे पाणी आता रस्त्यांवर आलेलं आहे। यामुळे नागरिकांना मोठी अडचणीचा सामना करावा लागतोय। भंडारा जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसाचा नदी नाले ओलांडून वाहत आहे। सोबतच ज्या पद्धतीनं गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तेथील गोसेखुर्द धरणाचे 27 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले आहे आणि 1 लाख पेक्षा अधिक क्युमेक्स पाण्याचा विसर्ग गोसेखुर्द धरणातून करण्यात येत आहे। त्याच्यामुळे जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर असो, भंडारा असो, समोरील गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सोबतच हवामान विभागाने भंडारा जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्याच्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत। सोबतच नदीकाठावरील गावकऱ्यांनाही खबरदारीच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे नागरिकांनी आता कुठलेही महत्त्वाचे काम असल्यास घराबाहेर पडावे असाही आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।